राज्यामध्ये यावर्षी वेळेआधीच मान्सून दाखल झाला। मान्सूनने दमदार आगमन देखील केलं। राज्यभरात मुसळधार पाऊस झाला खरा, पण नंतर पावसाने विश्रांती घेतली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी मात्र आणखीही थांबल्या आहेत। तसंच राज्यातील फक्त काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे, पण विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा कोसळणार आहे। कारण की पुढील 2 ते 3 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने देखील दिला आहे। हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांनी सांगितलं की कोकणात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्येच घाटमाथा भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण राज्यात 25 तारखेनंतर पाऊस कमी होणार आहे, कारण की मध्य महाराष्ट्रातील पुढील 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, मराठवाड्यात हलका देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आता होणार देखील आहे।